हॅलो एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज खूप दिवसानंतर मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करते आहे. काही कारणास्तव मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकले, त्यासाठी तुमची माफी मागते. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जन्माष्टमीचा व्हिडिओ. आपण सर्वच जण कृष्ण जन्माष्टमी खूप उत्सवात साजरी करत असतो. तर आपण त्यासाठी काय काय साहित्य वापरतो किंवा पूजेसाठी कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहे आणि त्याचा आणि डेकोरेशन म्हणजे अगदी सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर तुम्ही इथे बघू शकता, मी हे पूर्ण आपल्याला पूजेसाठी लागणारे साहित्य आहे त्याची थाली तयार करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी दही, दूध आणि शहद, त्यासोबतच साखर आणि पिवळे चंदन आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, त्यासोबतच धूप अगरबत्ती, गुलाल आणि हळदी कुंकवाचं साहित्यसुद्धा काढून घेतलेलं आहे. त्यासोबतच एक दिवा, त्यामध्ये फुलवात आणि तूप काढून घेतलेलं आहे आणि एक पांढरं चंदन, त्यासोबतच कृष्णाला लागणारा ड्रेस आणि फेटा, त्यासोबतच त्याला घालायचे दागिने, बासरी, अत्तर, हे सर्व मी इथे या थालीमध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर यासोबतच आपल्याला आपल्या लाडक्या कृष्णासाठी भोगसुद्धा काढून घ्यायचा आहे. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण भोगसाठी घेऊ शकतो. इथे मी जलेबी आणि लाडू, त्यासोबतच ड्रायफ्रूट्स आणि इथे सुंठवडा आणि विडा तयार करून घ्यायचा असतो. विड्या कुटून बारीक त्याला तो विडा तयार करून घ्यायचा असतो. त्यासोबतच करंजी आणि माखण आणि लाह्या मिळतात, त्यासुद्धा ज्वारीच्या लाह्या आपल्याला ह्या पूजेसाठी लागणार आहेत. त्यासोबतच आपल्याला पूजेसाठी पान लागणार आहेत आणि त्यासोबतच फ्रूट्स लागणार आहेत. आपल्याला बरोबर 12 वाजता श्रीकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. त्या अगोदर आपल्याला स्वयंपाक करून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला श्रीकृष्णांना भोग दाखवायसाठी काही गोडधोड करायचं असतं. त्याचबरोबर आणखीन मी इथे श्रीकृष्णांसाठी मंजुळा पण तोडून घेतला होत्या सकाळीच, कारण की श्रीकृष्णाला मंजुळी खूप जास्त प्रिय आहे. आणि अशा प्रकारे मी साधी आणि सिंपल असं श्रीकृष्णांसाठी भोग तयार करून घेतला आहे. पोळी भाजी आणि पापड आणि बासुंदी, त्यासोबत भजे आणि भात. तर अशा प्रकारे हे सर्व थाली मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूया. तर मी इथे पूजेला लागणारं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे, सोबत फुलेसुद्धा काढून घेतलेले आहे. आणि आपल्याला इथे आता एक ताडमन म्हणजेच एक संजपात्र लागणार आहे. आपण त्यामध्ये श्रीकृष्णांना अभिषेक करणार आहोत आणि त्यासोबतच मी सर्व पूजासुद्धा मांडून ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला एक टोपली दिसत असेल, तिथे मी लहान श्रीकृष्णांना ठेवणार आहे. सोबत मी गौमातेची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. बाजूला फळं दिसत असते आणि त्यासोबतच मी इथे घंटीसुद्धा ठेवून घेतलेली आहे. त्यासोबतच पाळणासुद्धा सजवून घेतला आहे. आता आपल्याला सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करायचा आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे. 12 वाजलेले आहेत. आता आपण श्रीकृष्णांना अभिषेक करणार आहोत. सर्वात अगोदर आपण दुधाने अभिषेक करणार आहोत. अशा प्रकारे आपण अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने. आता दह्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर आपण इथे काहीही मंत्र उच्चारणसुद्धा करू शकतो किंवा श्रीकृष्णाचं भजनसुद्धा म्हणू शकतो. त्यासोबतच शहदानेसुद्धा आपण अभिषेक करून घेतला आहे. आता आपण साखरेने अभिषेक करून घ्यायचा आहे. यासोबतच तुपानेसुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता आपल्याला छानपैकी श्रीकृष्णांना पूर्ण दुधाने स्नान घालून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपण आपलं स्वच्छ पाण्याने स्नान घालणार आहोत. स्वच्छ पाण्याने आपण अभिषेक करून घेणार आहोत. अशा प्रकारे यासोबतच मी छोट्या कृष्णांनासुद्धा स्नान घालून घेतलेले आहे. आता आपण यांना तिलक करणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला यांना चंदन लावून घ्यायचं आहे. आपण कोणत्याही चंदन लावू शकतो, पांढरं किंवा पिवळं. तर मी इथे यांना पिवळं चंदन लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे चंदन लावायचं आहे आणि सोबतच आपल्याला यांना गंधसुद्धा लावायचा आहे, म्हणजेच गुलाल किंवा आपण अष्टगंध लावू शकतो. तर अशा प्रकारे आपण यांना तयार करून घेणार आहोत. सोबतच आपण गौमाताची सुद्धा पूजा करून घेणार आहोत, म्हणजे त्यांना चंदनाने तिळक करून घेणार आहोत. कुठलीही पूजा करताना आपण सर्वात अगोदर गणपती महाराजांची पूजा करत असतो. तर मी या अगोदरच
गणपती महाराजांचा अभिषेक आणि गणपती महाराजांना स्थापन करून घेतलेला आहे. आता आपण श्रीकृष्णांची तयारी करून घेणार आहोत. हे वस्त्र आपण श्रीकृष्णांना घालून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण तिलक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी दोन्ही कृष्णांना तयार करून घेतलं आहे. त्यासोबतच त्यांना अत्तरसुद्धा लावून घेतलेलं आहे. आता आपण यांना स्थानापन्न करणार आहोत. किती गोड दिसत आहेत ना लड्डू गोपाल. तर अशा प्रकारे आपण यांना खूप छान पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे. चला तर आता आपण यांना स्थानापन्न करूया. आता छोट्या लड्डू गोपालांना सुद्धा आपण स्थानापन्न करून घेतलेलं आहे टोपलीमध्ये. सोबतच आपण भोगसुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि सोबतच आपण जेवणाची थालीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्णांना लागणारं माखण ते सुद्धा आपण प्रसाद म्हणून ठेवलेला आहे आणि सुंठोडा आणि पानाचा विळा हा सुद्धा आपण ठेवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं तयारी आपली झालेली आहे आणि श्रीकृष्णांचा अभिषेकसुद्धा झालेला आहे. त्यासोबतच पूजासुद्धा झालेली आहे. आपण श्रीकृष्णांसाठी जी थाली बनवलेली आहे म्हणजे जेवणाची थाली बनवलेली आहे ती सुद्धा आपण आता अर्पण करून घ्यायची आहे. सोबतच आपण श्रीकृष्णांना भोग दाखवून घेणार आहोत. आता आपण हे भोग दाखवलेला आहे आणि मी ते फुलवाससुद्धा प्रज्वलित करून घेतलेली आहे. 12 वाजलेले आहेत आणि आपल्या लड्डू गोपालांचा जन्म झालेला आहे. अशा प्रकारे मी इथे पाळणा झुलवून घेते आहे. तर आपण अशा प्रकारे पाळणा झुलवताना काही गाणेसुद्धा म्हणू शकतो. यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे फुलवातसुद्धा प्रज्वलित करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे आणि क्षमा याचना करायची आहे. आपल्या पूजेमध्ये काही चुकी झाली असेल तर श्रीकृष्णांची माफी मागायची आहे. मी इथे आरती करून घेतलेली आहे पण तो व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झालेला आहे. त्यासाठी मनस्वी सॉरी. आणि हा आहे माझा छोटा लड्डू गोपाल. तर त्याच्या स्कूलमध्ये सुद्धा जन्माष्टमीचा प्रोग्राम असल्यामुळे तो कृष्ण बनवून गेलेला होता. तर तो सुद्धा इथे पाळणा झुलवत आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं तयारी त्यांनी केलेली आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझ्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मग भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.